राणीची म्हणत विचार येतात त्वरित सुंदरबाईची लोक चंद्रहार द्यावा की सुंदरबाई बोलली तेव्हा हे चोळपाजवळ यायचे तर त्या काळी जमादार पाठविला गंगुलाला जमादार चोळपाजवळ यायचं तर म्हणीदार. हॅलो, गुड मॉर्निंग. कसे आहात सगळे? परत एकदा माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. तर कालचा पारायणाचा दुसरा दिवस होता, तर मी काय दिवसभर एवढं शूट नाही केलं आणि आजचा पारायणाचा तिसरा दिवस आहे. तर आज 3 दिवसाचं मी पारायण जे ठरवलं होतं तर ते आज समाप्त होणार आहे आणि केलं मी सकाळीच लवकर उठली होती. सकाळीच माझं झालं वाचून. 2-2.5 तास तरी लागतातच वाचायला. त्यानंतर थोडंसं टाईमपास वगैरे केला आणि नंतर तीर्थाला वगैरे भरवलं. ती पण झोपली होती म्हणून आज माझं व्यवस्थित झालं पारायण. 3 दिवस तिने मला व्यवस्थित दिलं करायला. तिचा मला काहीच नाही त्रास होता. अगदी छान ती झोपलेली होती त्यावेळेला तिन्ही दिवशी. कारण मी पण लवकरच उठत होते आणि शांत होतं वातावरण. पाऊस पण आता चालू झालाय. तर तिच्याबरोबर जरा टाईमपास केला आणि अथर्व मेन म्हणजे आज शाळेत जाणार नव्हता, पण नाही-नाहीच करत होता, हट्ट करत होता. पण नाही जायलाच पाहिजे आणि काय माहिती कसं काय मी पण नंतर आळस आल्यासारखं मला झालं. मग जेवणाला उशीर झाला आणि नंतर मग त्याला ओरडल्याच्या नंतर ठरलं की नाही जातोय तो शाळेत. सगळी घाई-घाई झाली. सगळी घाई-घाई झाली आणि आज आहे ना मी ना पुरणपोळ्या स्वामींना नैवेद्य दाखवायचा होता म्हणून पुरणपोळ्या करायचं ठरवलं होतं. तर मी रात्रीच डाळ भिजत घालून शिजवून ठेवली होती आणि मी ना खरं सांगू तर मी दरवेळेला आदल्या दिवशीच पुरण बनवून ठेवते. त्यामुळे व्यवस्थित माझ्या पुरणपोळ्या होतात. पण ह्या वेळेला काय माहिती काल रात्री अथर्वनी काय पिझ्झा बनवायचा हट्ट केला. मग बनव, बनव, बनव करून. तर तुमच्यापैकी कोणी बघितलं असेल मी लाईव्ह घेतला होता. तर त्यामध्ये ते माझं पुरण बनवायचं राहूनच गेलं. तर नुसती डाळ शिजवून ठेवली आणि राहूनच गेलं. मला पण कंटाळा आला मग नंतर आणि सकाळी पण दुसऱ्या दिवशी मला लवकर उठायचं होतं म्हणून राहून गेलं माझं ते. मग आता मैद्याचं पीठ म्हणजे पुरणपोळ्यासाठी पीठ मळून ठेवलंय. सकाळी मी पुरण पण बनवून ठेवलं, पण आहे ना माझं फसलंय ते. बघूया कशा होतात त्या पुरणपोळ्या. करायला घेतल्या तर त्या नाही झाल्या व्यवस्थित. त्यामुळे पटापट आहे ना आधी मी डाळीला फोडणी घातली आणि भाजी पण बनवली. हिरव्या वाटाण्याची उसळ असते ना ती केली मी आणि पुरणपोळ्या करायला घेतल्या. मी म्हणजे त्याला जेवण वाढायच्या आधी मला नैवेद्य दाखवायचा होता, त्याच्यामुळे माझी घाई झाली. तर पोळ्या करायला घेतल्या ना, तर मी चूक काय केली माहितीये, डाळीतलं ना मी पाणी काढलंच नाही. लक्षात नव्हतं म्हणजे काय झालं, मी डाळ ना जेव्हा ती गोळ आणि डाळ ही करायला घेतलेली ना शिजवायला, तर पाणी-पाणी झालं. म्हणजे एवढं पण नव्हतं पाणी, पण झालं आणि ते पुरण ना घट्टच होईना. मग असं एकदम कसतरी झालं. मग मी ते ना फ्रीजमध्ये ठेवलं थंड करायला आणि कशाबशा 5-6 पुरणपोळ्या केल्या. म्हणजे नैवेद्य पण दाखवायचा होता. अथर्वला पण आवडते. टिफिनमध्ये पाहिजे होतं त्याला. मेन म्हणजे मला नैवेद्य दाखवायचा होता. म्हणजे नैवेद्याचं ताट एकदा तयार झालं ना, की मग मी त्याला जेवायला वाढू शकते. त्यासाठी माझी घाई झालेली. कारण नैवेद्याचं टायमिंग आणि ते अथर्व शाळेत जायचं टायमिंग सगळंच गोंधळ झालेला माझा. तर त्या कशाबशा मी 5-6 पुरणपोळ्या लाटल्या आणि ना ते सगळं ठेवून दिलं. मग नंतर पुरण पण ठेवून दिलंय आणि जरासं पीठ होतं मैद्याचं म्हणजे मी पीठ मळलेलं ते पण ठेवून दिलं फ्रीजमध्ये आणि एवढाच नैवेद्य बनवला. पुरणपोळी, डाळ-भात आणि भाजी. मग काय त्या कशाबशा केल्या आणि ठेवून दिलं बाकीचं. नंतर परत चपातीचं पीठ मळलं कारण चपात्या तर पाहिजेच. नैवेद्याला काही चपात्या ठेवल्या नाही मी. अथर्वला जेवायला वाढलं, त्याला शाळेत जायचं होतं म्हणून. त्यानंतर चपात्या करायला घेतल्या आणि सगळा किचनवर पसारा होता. त्यामुळे काही बोलू नका की किती घाण आहे तुझं किचन. कारण सगळाच पसारा होता तिकडे. हळू केलं सगळं आणि चपात्या किचनचं सगळं काम कंप्लीट केलं. नंतर सगळीच कामं आटपले आणि पाऊस भरपूरच होता काल दिवसभर. अ, मला मठात जायचं होतं, स्वामींच्या मठात शिदा द्यायला. दरवेळेला मी पारायण वगैरे केलं तर शिदा मठातच देते. कारण इथे असं कोणच नाहीये की उपाशी वगैरे राहील आणि जेवायला येईल असं. म्हणून मी डायरेक्ट शिदाच देते मठामध्ये. तर संध्याकाळी गेलो. ॲक्चुअली दोघांना बारक्या मुलांना पण घेऊन जायचं होतं. पाऊस भरपूरच होता म्हणून म्हटलं नको करू. मग जाताना गेलो पूर्ण भिजायला झालो. बाईकनीच गेलो. रिक्षा पण एक पण थांबेना. तर तिथून दुकानातून मी मठात गेलो आणि दुकानातून चाफ्याची फुलं घेतली. चाफ्याची फुलं घेतली आणि मठात जाऊन दिली स्वामींना. पाया पडले त्यांच्या आणि काकांकडे ते भटजी काका आहेत ना, त्यांना हे दिला, शिधा दिला त्यांना.
ते म्हणाले, "छान झालं तुझं पारायण." म्हटलं, "हो झालं. 3च दिवसाचं ठरवलं होतं. ते झालं माझं कंप्लीट." ते म्हणाले, "व्हेरी गुड, व्हेरी गुड." असं चाललेलं त्यांचं. तर ते दिलं मी आणि त्याच्यानंतर ना मठात ना ऑफिस आहे. तिकडे मी गेली तर तिथे ना मला माझं काम होतं. माझं काम होतं तिकडे. काम म्हणजे माझं आता गुरुपौर्णिमा येते ना, तर त्या दिवशी ना मठामध्ये ना ग्रंथ म्हणजे पारायण करतात गुरुचरित्रचं. तर तिकडे ना आपलं नाव द्यायचं. तर मी 2 वर्ष मी हे ऐकलं होतं, पण मला माहिती नव्हतं कधी कॉन्टॅक्ट करायचा, कसं काय ते. माहिती नव्हतं. मग म्हटलं ठीक आहे. ह्यावेळेला मी 4-5 दिवस आधीच या काकांशी कॉन्टॅक्ट ठेवलेला. तर ते म्हणाले, की "गुरुवारी तू ये आणि नाव दे तुझं." तर गुरुवारी काय मला जमलं नाही आणि मला अंदाज नाही ह्या गोष्टीचा. तर मी म्हटलं जाईन 2 दिवसांनी. आता मठात जायचंच आहे ना, तेव्हाच देईन नाव, असं मला वाटलं. म्हणून मग गेली ऑफिसमध्ये. तिकडे विचारलं त्या दादांना, की "दादा मला नाव द्यायचंय करून." तर ते म्हणाले, की "नाही ताई, एका दिवसातच फुल झालं ते." तर मी त्यांना रिक्वेस्ट केली. म्हटलं, "बघा ना, एखादा नंबर ॲड होत असेल तर." तर नाही म्हणतात ते, नाही होणार कारण एकाच दिवशी म्हणजे लाईनच लागते गुरुवारचीच आणि एकाच दिवशी फुल झालं. त्याच्यामुळे आता नाहीये जागा. तर म्हटलं ठीक आहे. झालं परत मन नाराज कारण मी 2 वर्ष ट्राय करते, पण ते मला नाही झालं. शेवटी म्हटलं जाऊ दे. मग काय निघालो आणि मुलं पण होती घरी कारण अथर्वला पण क्रिकेटला जायचं होतं ना. तर त्याची घाई झालेली. सांगत होता, "मम्मी लवकर ये, लवकर ये" करून. आणि मठात पण काही एवढी गर्दी नव्हती. त्याच्यामुळे काय मला एवढा वेळ नाही लागला. एकदम शांत असं दर्शन पण झालं, व्यवस्थित बोलणं पण झालं. आणि घरी आल्यावरती पण त्याची पण घाई-घाई होती अथर्वची. जायचंय, जायचंय नुसतं त्याचं चाललेलं आणि पाऊस पण मेन म्हणजे भरपूर होता. म्हटलं आली घरी आणि देवपूजा वगैरे केली आधी. जातानाच मी दिवा लावून गेलेली कारण मला माहिती आहे अथर्व काही लावणार नाही. कारण त्याला तीर्थाला बघायला सांगितलेलं मी. दिवा लावून गेलेली. फक्त धूप दाखवायचा होता आणि आरती करायची होती. तर दिवाबत्ती केली मी. तीर्थाचं पण चाललेलं खेळणं. एकटीच होती ना, म्हणून मी सारखं-सारखं बघते हॉलमध्ये काय करते, काय करते करून. कारण आहे ना, आता तुम्हाला सांगितलं खोटं वाटेल माहिती नाही, पण ती काय करते माहिती आहे, अशी नकळत दिवा भिंत असते ना, ती चाटत राहते ती. अलगद जाते आणि चाटेल गपचूप अगदी. असं तिचं सध्या चालू आहे. बरं मला अजून एक गोष्ट सांगायची की काल पण आहे ना मी पारायणाचा व्हिडिओ टाकलेला ह्याच्या आधीचा. तर त्याच्यामध्ये पण देवपूजा केली. तर माझी मावशी आहे ती आणि अजून माझ्या 2 मैत्रिणी आहेत. त्यांनी पण मला कॉल करून सांगितलं, की "तू डाव्या हाताने पूजा का करतेस?" तर मी म्हटलं, "मी डाव्या हाताने नाही पूजा करत आहे." तर "नाही, तू डाव्याच हाताने पूजा करते. हा का डाव्या हाताने सगळं पूजा चालली आहे तुझी?" तर मी म्हटलं, "नाही मावशी, ते कॅमेरा मी तशा अँगलला ठेवलेला आहे त्याच्यामुळे दिसताना असं वाटतंय की मी सगळी पूजा डाव्या हाताने करते, पण नाही मी उजव्या हातानेच माझी पूजा चालू आहे." असं कालपासून दोघी-तिघींचे मला फोन आलेले, की "तू डाव्या हाताने." म्हटलं, "नाही" असं. त्यानंतर बाहेर दिवा वगैरे लावला आणि आरती करायची होती. संध्याकाळची आरती करते 3 दिवस. तर तीर्थाला घेतलं आरती करायला.
चिकू चिकू. खरंच खुश आहे मी. माझं फायनली 3 दिवसाचं पारायण माझं कंप्लीट झालंय. कारण मला वाटलं नव्हतं करू शकेन करून. कारण खूप काही-काही अशा गोष्टी होत्या मनामध्ये, की नाही होणार. कारण आता तीर्था पण कशी आता फिरायला लागली आहे ना. पहिला 4 महिन्यापूर्वी आधी केलं होतं ना, तेव्हा ती कशी लहान एकदम 2-3 महिन्याची होती, तर ती कशी जागेवरच. आता कशी ती घोडा करते, सगळीकडे फिरते, तर मला वाटलं नव्हतं. आणि मेन म्हणजे ती सकाळची पण लवकर उठते. तर होईल की नाही मला वाटलं नव्हतं. तरी म्हणून मी ह्यावेळेला 3च दिवसाचं केलं होतं पारायण. नाहीतर दरवेळेला माझं 5 किंवा 7 किंवा 11 असं असतं जास्त. पण पुढे नंतर काय अडचण पण येईल, मग म्हटलं नको. म्हणून 3च दिवसाचं केलं. आणि मुळात मेन म्हणजे काय, तिन्ही दिवशी व्यवस्थित माझं पारायण झालं सकाळचं. मध्ये-मध्ये असं न उठता. फक्त एकदाच उठली होती काल, कारण तेव्हा तीर्था उठली होती म्हणून. मला म्हणजे असं बास झालं की ती उठली असेल करून, म्हणून मी उठली पारायणमधूनच आणि जाऊन बघून आली तर ती खेळत होती. तेव्हाच, बाकी काही नाही. बाकी मला कसलीच अडचण नाही आली मध्येच. आणि ते व्यवस्थित झालं सगळं. मठात जाऊन शिदा पण दिला. त्यानंतर आता ही दिवसभरातली सगळी माझी कामं झालेली आहेत. जेवण पण झालेलं आहे. फक्त पापड तळायचे आहेत. तर ते अथर्व बोलला, "मम्मी येऊ तेव्हा पापड तळ." आणि हे बघा, हे रांगोळी मॅटचं हे उंबरठा पट्टी आहे. ह्याचं आपण तोरण पण करू शकतो. जर तोरण म्हणून ठेवायचं असेल तर त्याला अजून थोडंसं डेकोरेट करता येईल. किंवा त्याचा आपण उंबरठा म्हणून पण त्याचा वापर करू शकतो, उंबरठा पट्टीचा. तर ते कंप्लीट केलं मी. कारण परवा ते अर्धवटच ठेवली होती डिझाइन. आणि आता तीर्था काय माझी ती एक-एक तिला आता गाणी आवडायला लागली ना, तिला असं समजायला लागलं तर ती अशी उड्या मारते, हसते, असं तिचं चालू आहे. तर चला मग आता इथेच मी व्हिडिओला एंड करते. अ, बाकी जे माझे व्हिडिओज आवडीने बघतात आहे त्या काकींना, सगळ्या वहिनींना वगैरे, ताईंना थँक यू. जर माझं काही चुकत असेल तर सांगा मला, नक्की हक्काने सांगा. मला काही राग नाही येणार. उलट मी त्याच्यामध्ये माझं बेस्ट द्यायचा प्रयत्न करेन. आणि सो मच. आणि चला ठेवते. आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर असेच नवीन-नवीन व्हिडिओज मी टाकत जाईन. आणि माझ्या आणखी एका मैत्रिणीने सांगितलं, की तेच काय रोजचं दाखवते. तर मी म्हटलं आता काय करू? कारण मी डेली व्लॉग्स चालू केलंय, तर मी माझं रुटीन जे आहे तेच शेअर करू शकते. आता तर काही पावसाचे दिवस आहेत, कुठे जाऊ शकत नाही, काही नाही. बघूया, मी पुढे ट्राय करेन. कधी कुठे जाणं झालं तर ते सुद्धा मी शेअर करेन. आणि बाय. माझ्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये.